मध्ये मेंटेनन्स हा एक सर्वात महत्वाचा विषय आहे. वीज, पाणी, दुरुस्ती, लिफ्ट यासाठी मेंटेनन्स खूप महत्वाचा असतो. या मेंटेनन्स मधूनच ह्या सगळ्या गोष्टीचा वापर केला जातो. बरेचसे सभासद मेंटेनन्स वेळेवर देत नाहीत किंवा देत नाहीत, टाळाटाळ करतात. मग अशा वेळेस हा मेंटेनन्स गोळा कसा करायचा किंवा त्यांना कसा मागायचा, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया काय आहे ते आपण आता समजून घेऊया. त्यासाठी कायदेशीर आधार काय आहेत, तर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट याखाली आणि त्याचे उपनियम म्हणजे बायलॉज, ह्या दोन प्रोव्हिजन खाली आपण मेंबर्स कडून मेंटेनन्स हा मागू शकतो. आता त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? सर्वप्रथम तर त्यांना रिमाइंडर नोटीस द्यावी लागेल. जी काही थकबाकी आहे त्यांची रिमाइंडर नोटीस देऊन त्यांनी थकबाकी नाही दिली, मेंटेनन्स नाही दिला, तर आपण त्यांना फायनल रिमाइंडर नोटीस पाठवू शकतो आणि त्यामध्ये 15 दिवसाची मुदत टाकू शकतो की तुम्ही या 15 दिवसात ते द्या, नाहीतर तुम्हाला त्यावर व्याज आकारलं जाईल. ते करून पण जर त्यांनी मेंटेनन्स नाही दिला तर सोसायटी कलम 101 अंतर्गत रजिस्ट्रार म्हणजेच निबंधकाकडे अर्ज करू शकते आणि ते मेंटेनन्स क्लेम करू शकते. मग निबंधक काय करणार? त्यामध्ये तो वसुली प्रमाणपत्र देणार, म्हणजेच काय, रिकव्हरी सर्टिफिकेट. हे रिकव्हरी सर्टिफिकेट कोर्टाच्या डिक्री प्रमाणे असते. जर सभासदांनी जर पैसे नाही दिले आणि तुम्ही जर रिकव्हरी सर्टिफिकेट निबंधकाकडून जर मागवलं, समजा मिळवलं, तर तुम्ही सभासदाची मालमत्ता जप्त करू शकता, तसेच त्याचं बँक खाते गोठवू शकता, तसंच त्या जागेचा म्हणजे फ्लॅटचा लिलाव पण करू शकता. आता बरेचसे सभासद काय कारण देतात की मी मेंटेनन्स का नाही देणार किंवा मी मेंटेनन्स का नाही देऊ शकत? कारण मी तिथं राहत नाही, मी जिम वापरत नाही, मी क्लब हाऊस वापरत नाही, मी लिफ्ट वापरत नाही, मी तर ग्राउंड फ्लोअरला राहतो, तर मी लिफ्टचं भाडं का द्यायचं किंवा लिफ्टचं मेंटेनन्स का द्यायचं?